हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील तिसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, गुरु शिष्य संवाद, याचा भाग 6. प्रत्येकाजवळ अस्मिता नावाची एक गोष्ट असते. तुमच्या आजवरच्या जीवनात तुमच्या कर्तृत्वानं ती अस्मिता, तो अहंकार पोसला गेला आहे. परमार्थात तर साधकाला संपूर्ण शरणागती पत्करावी लागते. अशा वेळी ती अस्मिता सोडताना तुमच्यासारख्या व्यक्तीला जास्त दुःख असतं आणि प्रसंगाप्रसंगानं ते व्यक्त होतं. म्हणूनच तुम्हाला या मार्गावरून नेताना तुम्हाला आणि मला दोन्ही पक्षी खूप कष्ट करावे लागतात. ए हार्ड हट टू क्रॅक असं जे मी काही व्यक्तींबद्दल म्हणतो तसं तुमच्याबद्दलही घडत आहे. तुम्ही प्रकृतीशी झगडण्याच्या जिद्दीनं प्रयत्न करत आहात. साधनेच्या अंगानं जे 6 वर्षात मिळवायचं ते तुम्ही 3 वर्षात मिळवलंत हे खरं. तरी पण 20-25 वर्षांचा अभ्यास 2-5 वर्षात कसा करता येणार? दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटतं की आपण जेवढं स्वामींवर प्रेम करतो त्या मानानं स्वामींना त्याचं काहीच वाटत नाही. पण असं मुळीच नाही. तुम्ही सारी मंडळी जेवढं माझ्यावर प्रेम करता त्याहीपेक्षा जास्त प्रेम मी तुम्हा सर्वांवर करतो. पण त्या प्रेमाची अभिव्यक्ती करताना व्यवहाराच्या मर्यादा पडतात. त्या मर्यादा सांभाळून मी काय ते करतो. शिवाय सध्याच्या माझ्या स्थितीत मी काही वेळेला या विश्वापासून इतका दूर जातो की त्यावेळेला माझं वागणं तुमच्याप्रमाणेच अनेकांना एकदम तुटक आहे असं वाटतं. अशी माझी स्थिती काही काळ राहते. पुन्हा काही वेळानं मी तुमच्यात पहिल्यासारखा मिसळतो. सौ सरलाताईंना याची कल्पना आहे. तुम्हीही मला समजून घ्या, म्हणजे असा गैरसमज होणार नाही. आपली स्थिती अशी का होते याचं जे चिंतन तुम्ही करत बसता ते बरोबर नाही. त्यापेक्षा सोहमचं अनुसंधान तुम्ही ठेवत गेलात तर जास्त फायदा होईल. आपल्या हातून घडलेल्या गोष्टींचं चिंतन म्हणजे प्रकृतीचं चिंतन. त्यात कालापव्यय करू नये. त्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरो पाय दोन्ही, असा भाव ठेवावा. सुषमाताई विचारतात, माझ्यासारख्या व्यक्तीनं असा विचार करावा का की लोकप्रियता मिळवण्यापेक्षा आपल्यापुरती साधना करून मोकळं व्हावं? स्वामी म्हणतात, आपल्याला येतं ते इतरांना शिकवणं हे आपल्या साधनेतच येतं. त्याबरोबरच अनेक गुण आपल्यामध्ये यावे यासाठी प्रयत्न करावा. परंतु ते आता येणं कठीण जातं, कारण वयाचा मोठा प्रभाव असतो आणि आतापर्यंत आयुष्यभर जे संस्कार झाले त्याचाही मोठा प्रभाव असतो. जे वेडेवाकडे अनुभव आपण घेतले त्याचाही परिणाम असतो. आपल्या स्वभावात कडवटपणा येतो. ही मुलगी तरी अशी का झाली? आईवडिलांची 11वी मुलगी, रक्त्यावर पडलेली असायची. लहानपणापासून लाथा खायची सवय झालेली. ती पुढे मोठी झाल्यावर लाथा मारायची सवय लागली. सुषमाताई विचारतात, मी कदाचित उद्याला गावाला जाण्याची शक्यता आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. माझं काय म्हणणं आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. ज्ञानेश्वरी प्रवचनात मी रोज काय सांगतो ते तुम्ही ऐकता. मनाचे व्यापार आपल्याला आवरायचे आहेत. मनाला फार फाटे फोडायचे नाहीत. सगळ्यांचं जीवन असंच असतं, त्यापेक्षा निराळं नसतं. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. काही आपल्या मनासारख्या आणि काही दुसऱ्यांच्या मनासारख्या कराव्या लागतात. या तऱ्हेनं आपलं जीवन चाललेलं असतं. मला असं वाटतं, कुठे जाऊन न जाऊन काही होणार नाही. आपण आपलं मन बरोबर घेऊन जाणार ना. जेथे जाऊ तिथं तेच मन असणार, निराळं काय असणार? सुषमाताई विचारतात, मी खरं तर संपूर्ण दिवस तुम्ही सांगितलेली कामच करत असते. इकडे तिकडे कुठेही वेळ घालवत नाही. तरी देखील माझ्या स्वभावाचा तुम्हाला त्रास होतो की काय असं वाटतं. स्वामी म्हणतात, असं काही नाही. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, तुमचाच आहे असं नाही. समर्थांचं एक वाक्य आहे, जाणून पाहिजे ते सर्व हेची तयाचे अपूर्व, ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे.
नसते गुण एखाद्याला लावायचे हे मला मान्य नाही. त्याचबरोबर असलेले गुण काढून त्याला अवगुण लावायचे हेही मला मान्य नाही. जशी ती व्यक्ती आहे तशी ती आपल्या कार्याला कशी उपयोगी होईल ते मी पाहतो. माझं प्रेम सर्वांच्यावर आहे. सुषमाताई विचारतात, मी पाहिलं तर माझं कार्यावर प्रेम आहे. मी कोणत्या व्यक्तीवर असं फार प्रेम करत नाही. स्वामी म्हणतात, कार्यकर्त्यापेक्षा कार्यावरच प्रेम हवं. मी नेहमी तेच सांगतो, माझ्यापेक्षा तुम्ही कार्यावर प्रेम करा. तसं व्यक्ती म्हणाल तर माझं सर्वांवरच प्रेम आहे. काही व्यक्तींनी मला किती व्याप केला तो तर तुम्हाला माहितीच आहे, तरी माझं प्रेम आहे त्यांच्यावर. सुषमाताई विचारतात, तसं संतांचं प्रेम प्रत्येक प्राणीमात्रावर असतं ते चैतन्याच्या अंगानं, पण त्यापेक्षा वरच्या पातळीवरचं प्रेम असतं ते त्या व्यक्तीच्या गुणांच्या अंगानं. तसे कोणतेच विशेष गुण माझ्यात नसल्यानं तुम्हाला माझ्याविषयी विशेष प्रेम वाटत नसावं. स्वामी म्हणतात, वा, तुमच्यात कित्येक चांगले गुण आहेत. मला जे आवडतं ते वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, कार्य करण्याची तडफ, कसं कार्य करायचं याची कल्पना तुम्हाला आहे. सगळे गुण तुमच्यात आहेत. पण तुमचं काय होतं, मी कोणीतरी आहे हा अहंकार मुळात पोसला गेला आहे. तो अनुवंशिक असावा. तो दोष तुम्ही हळूहळू घालवता आहात. तो संपूर्ण गेला की तुमच्या कार्याला वेगळंच महत्त्व येईल. नारदांनी जसं म्हटलं की कुणी मनुष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ बघितला की त्याचा मत्सर वाटतो आणि कुणी आपल्यापेक्षा कमी बघितला की त्याला तुच्छ लेखलं जातं. तसं तुमचं होतं. तेव्हा हा अहंकार विचार करून पुसला पाहिजे. जोपर्यंत आपण दुसऱ्याला चांगलं न म्हणता त्याचे दोषच दाखवत जातो तोपर्यंत तो अहंकार पोसला जातो. नेहमी दुसऱ्याचे गुण दाखवावे. आता परवा आलेल्या त्या भगिनी चांगल्या आहेत, पण आपल्या या राज्यात बसणाऱ्या नाहीत. गोड बोलतात सगळे, पण कार्य करणारे कोणी नाहीत हे माझ्या लक्षात येतं. पण मी आपलं कौतुक करतो. तसं नेहमी दुसऱ्याचं कौतुक करावं आणि मला हे जमत नाही, माझ्यात हा गुण नाही असं म्हणावं. असं जर करता आलं तर तुम्ही खूप मोठ्या व्हाल. कारण खूप गुण आहेत तुमच्यामध्ये. कार्याची पातळी सुधारावी म्हणून तुम्ही दोष सांगता, पण ते मलाच सांगा, बाहेर बोलू नका. आणि कुणात काही दोष असला तरी तो मनात न ठेवता त्यांच्याबद्दल प्रेमच असावं. आपण कुणाला काही सांगून उपयोग होत नाही. त्या व्यक्तीला आपण सुधारावं असं वाटेल तेव्हाच तो सुधारेल. या भागाबरोबरच गुरु शिष्य संवाद या दुसऱ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 3 सर्वत्र तोची गेला याचं क्रमशः वाचन ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.